कर्जमाफी संदर्भात ज्या काही घोषणा केल्यात सरकारनं त्या विरोधात ते आंदोलन करतायत. तुम्ही कसं बघता? महायुतीतले नेते टीका करतात त्यांच्यावर. महायुतीतले लोक टीका करणार ना. रोहित पवारांची बाजू चूक आहे असं सांगून दाखवा महायुतीच्या लोकांनी. कर्जमाफी फसवी आहे की नाही सांगून दाखवा. ही कर्जमाफी आहे का कर्ज वसुली आहे महायुतीच्या नेत्यांनी समजून सांगावं. 2019 ते 2025 कोणत्या अँगल लावली? कर्जमाफीला कोणतीही मुदत नसते. कर्जमाफी 2019 ची काही जणांची बाकी, 2017 ची बाकी, 2008 ची बाकी. बरं, आता तुम्ही कर्ज ज्यांनी काढलेलं आहे जर त्याच्याकडे 2 लाख 3 लाख झालं तर तुम्ही 2.5 लाख भरा मग 50,000 माफ करतो, म्हणजे वसुलीच झाली ना. त्याच्यामुळं मला असं वाटतं रोहित पवारांनी जे आंदोलन हाती घेतलं ते बरोबर आहे. कारण सत्ताधारी पक्षाच्या लोकांची भाषण आठवा, नाही तर दाखवतो आम्ही तुम्हाला. विधानसभेच्या आधी 7-12 करू कोरा 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 म्हणत होते. करा ना कोरा, कोणी थांबवलं? शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाहीये, मोठ्या अडचणी येत आहेत. ज्या शेतकऱ्यांवर बोज आहे त्यांना तर बँक दारात पण उभं राहू देत नाही. मोठी अडचण आहे. शिवसैनिक पण हा तांत्रिक निश्चित अडचण आहे. कारण आता खरीपासाठी कर्जाची आवश्यकता जून महिन्याच्या सुरुवातीला असते. कर्जमाफीमुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेलं नाही, त्यामुळे ते थकीत आहेत. डिफॉल्टर आहे. डिफॉल्टर शेतकऱ्याला बँक काही कर्ज देऊ शकत नाही. शेतकरी जून महिन्यामध्ये नव्याचं जुनं, जुन्याचं नवं आपल्याकडे पद्धत आहे. जुन्याचं नवं करत असतात, बँका त्यात देत असतात. पण या कर्जमाफीच्या प्रश्नामुळं असं नवं जुनं सुद्धा झालेलं नाही. परिणामी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. त्यामुळे एकीकडं कर्जमाफी नाही, एकीकडे बँक कर्ज देत नाही. अशा दृष्ट चक्रामध्ये शेतकरी अडकलेला आहे. मला वाटतं याचं नुकसान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं होत आहे. या दोन्ही मुद्द्यावर शिवसेना काही आंदोलन करणार आहे? शिवसेनेनं 16 तारखेला संपूर्ण मराठवाड्यात नव्हे तर मला असं वाटतं महाराष्ट्रात, मला मराठवाड्याची माहिती आहे, सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन आम्ही करतोय. कर्जमाफी संदर्भात करतो, या बँकेच्या कर्ज मिळावं याच्यासाठी करतोय. वीज मिळत नाही अखंडपणे त्याच्यावर आम्ही आंदोलन करतो. जो 33,000 कोटीचं पॅकेज सरकारने दिलं होतं त्याच्याविषयी सुद्धा आम्ही आंदोलन 16 तारखेला संपूर्ण मराठवाड्यात करतो. तुम्ही विधिमंडळात असतात, कधीपर्यंत कर्जमाफी होणार आहे? कारण सरकारने जे दिलेले दावे होते, दिवस होते, ते सगळे निघून गेले. सरकारचे दावे एकदम निघून गेले काय? सरकारने नुसते घोषणा पोकळ आश्वासनं दिले नाही. झालं कुठं? कोणत्या बँकेत कर्ज माफ झालेलं आहे? एखाद्या शेतकरी दाखवा तुम्ही. आणि जेही कर्जमाफीच्या अटी शर्ती ठेवून पुढे कर्जमाफी होते. उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका थंबवर कर्जमाफी दिली होती 2 लाखाची. चला ठीक आहे, तुम्ही सगळं नाही करत, एका थंबवर 2 लाखाचं सरसकट कर्ज माफ करा शेतकऱ्यांचं. तेही करत नाहीये.